मला नीट पहिल्यापासून सांग. हा, मी 1000 रुपये मागितली. हो, तुम्ही हे कसं धरलं? तुम्ही हे कसं धरलं सांगा. कोण हे कसं धरलं सांगा म्हणे. दुकानात गेल्यावर कोण कपडे घेणारी मावशी हे कशी धरलं म्हणजे? विचारत होतं मला विचारायची की मी 1000 रुपये मागितली. 2 जीन पॅन्टा, 2 ही दाद्या टी शर्ट. पॅन्ट घालून दाद्या घातली नाही आता दाद्याने. बरं मला दाखव कुठली कुठली तू आणली सांग. एवढी सगळी आणली ती. पण एक एक दाखव ना. ती केवढ्याचा काय माहित नाही. सगळी टोटल आणली तुम्ही. हो, एकावर एक नीट ठेव. ही एक आणि ही एक आणि ही एक आणि ही एक. मग किती टॉप तो किती आणले नेमकं? ही एक सोनाला पॅन्ट. ही एवढी झाली सगळी. 2 पॅन्टी आणि 4 टॉप. 1500 झाले. तू तिकडे बसायचा. एवढं मला माहित आहे. मग तेवढं माहित आहे तेवढंच सांग ना. ही 2 टॉप पुन्हा एक्स्ट्रा घेतली आता. आणि ही 2 हे बिरमुट केवढ्याला आणलेला? दाद्याला. आणि त्या पोराला नुसतं 2 बरमुडच घेऊन आली. आणि ती टी शर्ट कोणाला आणल्यात? तुम्हाला आणल्यात काय? घालता का? ही 2 बरमुड आणि ही 2 सोनाला. ती नाही देणार तिला. हं? ती येते का तिला? येते. त्या टॉपवर घालायला आणते. ही ते पूर्ण टॉप येत असतोय. मग आता घालून आली तुम्ही बघितलं नाही का? आता तुम्ही घालून आली ना. ओ भारी. आता तुम्ही बघितलं घालून आली ती. येते मी काय बघितलं. काय बर कर घड्या कर. मग हा सांग. हिशोब कर. हिशोब कर ह्याचा. ही 150, ही 150, ही 150. मला टोटल हिशोब काढला पाहिजे. एक एक बाजूला काढून ठेव. हो, तुम्ही करा मी सांगते. तू बाजूला एक एक इकडे काढून ठेव. इकडे साईडला. इथं साईडला एक एक काढ आणि हिशोब कर. 600, 600 आणि 200 असं म्हणू नको. 800, 800 आणि 1500 किती झाले? तसला मला हिशोब कळत नाही. एक एक बाजूला काढ. एक एक बाजूला काढून ठेव. आणि पर्सनल मला एक एक एका ह्याच एका एका कपड्यात सांग. हा, ती कितीच सांग की. 150 रुपये. 150. 150. हा, 150 ती बाजूला काढून ठेव. हा, इथं ठेव. इथं ठेव. इथं. हा, 150. हा, ठीक. 300 झालं. हे सगळे 150 आहे. हे बी 150. 2 का एक आहे? 2 आहे ते. हा, मग ठेव त्याच्यावर ठेव. ते 300 आणि ही 150 किती झालं? 450 रुपये झालं. ठेव त्याच्या. हा, 450. 150. 2 आहे ते. एक सोना घालून गेली आता. हा, ठेव द्यायचं तिथं. 600 झालं. ही 150. ते 150. 750 झालं. 750. हा, आणि ही सगळी 1500. पॅन्ट ती टॉप कितीचा? कुठला पॅन्ट आणि टॉप? ही पॅन्ट आणि ही टॉप. हो, ही सगळीच. हो, मग तुम्ही कशी कशी धरताय बघा. ती 700 झालं. मग ती 700 झाली. ती वेगळं झालं आणि ही वेगळं झालं. मग ही एक एक बाजूला काढ ना आता तो. मग हे काय आहे? ही चालू आहे की बाजूला काढायची. ही ती कितीचा? ती सगळं ही टोटल 1500 रुपये. 1500. मग तुम्ही बघा किती. 1500 आणि 700. किती? 750 म्हणलं होतं मग. 700. 700 जर म्हणलं, 50 जर म्हणलं, 25 जर म्हणलं तर पैसे मला द्यायला. किती झालं? तू एकदा हिशोब करून सांग मला. मला काय येत नाही हिशोब म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि ही 1,500. हा, ही 200.
आता म्हणली 1,500 सगळं ही हे नाही घे ते केव्हा म्हणलं ही एक्स्ट्रा आहे काय मग ती एवढी पोरांची कपडी तेवढी आहे ती एवढी 1,500 1,500 साधी एक पॅन्ट घालून दिलं. हं. आता सगळ्यांच्या घड्या घाल तिची घडी नीट झाली नाही नीट कर पोत आहे आपल्यात काय माहिती का भरता काय पोत्यात भरून ठेवली असती कर की शेब तुम्हाला सांगितलं हे करायचं आता फक्त 700 आणि 1,500 त्याचा हिशोब करायचा 700 आणि 1,500 कसं 1,500 आणि ते 200 ती परत नाही बघू त्याचं वेगळं हा 200 रुपये झाले ते 2,400 2,400 कसं झालं 900 हा आणि 1,500 किती झाले 2,400 तुला मी सांगितले काय 700 आणि 1,500 किती झालं सांग मला माहिती नाही तुम्हाला येते मला नाही ताडे 700 आणि 1,500 किती झालं 10वी पास आहे की आगन झाली नाही अशी कशी म्हणते? नापास कशी? आता त्या दीपक आबाला कसं हिला सांगू दीपक आबा शाळेत तुला गाठली होती काय त्या बब्याला बोलवू नवी झाली नवी पास आहे तुमची तर मुलकाची झाली मला हिशोब येत असता तुला विचारलं असतं इथं चांगली आता जाऊन माहेरला खाटावरची कपडे घेऊन आली आहे बाहेर बाजारात जुन्या बाजारात ना तुम्ही पुढच्या रविवारी जावं घेऊन हिशोब सांग की सगळा किती झाला मला नाही आता ही मावशी व्हिडिओ बघते बघा मग आता ही मावशी तुम्ही सांगा आता ही तुमच्या माघारी एवढी हिनं खरेदी केली आहे मावशीला रात्रीच दावले मावशी बघते म्हणजे काय मावशीला मी रात्रीच दावले आली मावशी एकदा गेलेली पण माघारी झाली नाही होय 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 आली नसेल बर लावा फर्निचर मावशीला आणते आणि ही एक मावशी विषय काय झालाय माहिती आहे का ही तुम्हाला गंडवा गंडवीचा सगळा प्लॅनिंग यांचं चाललंय बरं का काय सगळं तुम्हाला घालवले राव मोहरण काय खरेदी केली माया लेकीने तुम्हाला कमीत कमी साधे एक जम्परचा पीस तर घेतला असता तरी तुमचं समाधान झालं असतं बघा जम्पर पीस अजून तर राहिला खिडकीत वाटलेच काय तर राहिलं किती झालं मग सगळं आज सगळं किती झालं कशाचं सांगितलं नाही मग असे किती सांगितलं 2,200 झाले ते 200 परत धरायला म्हटलं 700 आणि 1,500 1,500 आणि 700 किती झालं 2,200 2,000 कसं होते 2,200 कुठल्या शाळेत गेली ती विद्या मंदिर नाव आहे नाही त्या विद्या मंदिरच्या ह्याला गावाचं काय पहिली ती चौथी विद्या मंदिर सांगोला विद्या मंदिर सांगोला का विद्या मंदिर सातारा का विद्या मंदिर 10-15 वर्ष झाली विद्या मंदिर कल्याण शाळेला चालली माझ्या ध्यानात काय राहायचं विद्या मंदिर डोंबिवली कोल्हापूर असं काय नाव सांगशील का नाही का नुसतं विद्या मंदिर कुठल्या शाळेत गेली ती विद्या मंदिरच्या काय अवघड आहे तो लगा साधा मला एखादा रुमाल सुद्धा आणला नाही मला तर काय आणले काय आणले काय आणले काय आणले आता हे सांगते काय ते पोरांना झालं
तर आता बबन आमचं कापड बघायला लागले तर त्यांना जरा म्हटलं तर पाय महाग घ्या बबन शेठ आणि निडबासा निडबासा बाकी मुरलं रान हाण नका तुम्ही नुसतं सांगा कापड असतील केवढे 50 काढा घेऊ 30 रुपये नाही मग सर पाना पिना 100 कोणाला पोरगी आहे का? एक गार्डन बरं ही 100 आणि पोरीला तसं असले पोराला पडायची हे 2 पोराची होती टी शर्ट ही पोराला आहे अरे सगळेच किती केवढे असेल सांग एवढं सगळं हा टी आहे का सगळं मिळून असेल की का 600-700 रुपये हाय मी काय म्हणलं होतं लय सांगितलं 500 सगळं आहे 700 लय ही किती किलो होईल मला सांग 2 किलो होईल की 2 किलो होय 150 रुपयाला किलो तुला कपडा आणून द्यावा आता जरा थांबा त्या कपड्याची क्वालिटी बघा आणि त्या कपड्याची क्वालिटी आता बघाच तुम्ही कशी क्वालिटी ती आता ही कापड कुठं ते कापड कुठं तुम्ही आता बघा आणि ते काय आता व्हिडिओ बघून कापड काय कळायचं व्हिडिओ बघून कापड काय कळलं कापड बघा म्हणते आणि घ्या आणि हिची द्या ते पांढरा शर्ट बी आण पांढरा शर्ट बी आण महाग नसते ती असले काय 2 रुपये देत कागद या 150 रुपयाची कापड बघा हातात होय एवढं ही 50 रुपये तुला सांगतो मी आपल्याला लय मोठेपणा सांगत नसतो बघा बघा असं पोतेरे देवणी झाले 500 शिपट झाले ही 50 रुपये हे 50 ही तुझा शर्ट आहे वाटते पोर बर का आणि हे पॅन्ट एकदा गाठले बघा ही पॅन्ट किती आहे माहित आहे 30 रुपये पॅन्ट बघा नांद करते काय एवढंच लागतंय कुठल्याच बाजार कुठला चोर बाजार एकदा कापड गाठी पुन्हा गाडतून जायची आणि ही पातळ 20 रुपये आता बघा हिडीव काढायचं 20 रुपयाचं 10 रुपयाचं 5 आणि रुपयाचं ही फ्रॉक जी आहे का ही 100 रुपये द्या 150 रुपये फरक आहे ते तो तो आणलाय दोनदा काढलाय बघा एकदा चेंज आणले नाद करते काय 150 रुपये हे आणले आणि आणि नवीन 100 रुपये आणले नवी कापड कुठे नवी आणली ती कुठाची शर्ट आणि ती पॅन्ट ती जावी ती धावत असते हा काय म्हणला ही कडं किती असेल कुठलं हिकडे हे चांदीच वाटतंय कसला आहे तसं तर आता ही डुप्लिकेटच वाटते पण ही कडा असेल की 9 रुपयाचं ही बघा मला 4.5 खोट आहे आणि आपण चांदीच कडे घातले तायडा ही 9 रुपये असेल का नाही कडे हातातलं होय पॅन्ट किती आता मला हा आता खरं बघा ते पॅन्ट बी बघता येईल ही पॅन्ट बी बघ मला सांग कुठली क्वालिटी आहे सांगताय का या चित्राला येईल म्हणून ही लय महाग झाली चित्रात विषय नाही काय विषय नाही कुठली झाड तू बघून सांग रे चल का पॅन्ट तशी ही भारी ही ब्रँड आहे पॅन्ट याला कलर जातो या पॅन्ट ही दिसतोय ही कलर तर नाही गेला काय म्हणेल ते आहे जातोय ह्याचा कलर जात नाही अरे हे केवढे मला सांग पॅन्ट तुझी म्हणजे आम्हाला तर कळल बाबा आमची हा ही केवढे पॅन्ट आहे तुझी पॅन्ट शर्ट पॅन्ट शर्ट केवढे आहे सांग कोणाला ही तो आणलेला बैड्याला आणलेला कुठे दिवशी
बघ कसलं आणलायचं पाण्यात घातलं का असं शर्ट चांगला नाही रे लाव व्हिडिओ हा, हे बघ. कळतंय कोणाचं चांगलं आहे कोणाचं चांगलं मित्रांनो ही कमेंट करून सांगा. तुम्हाला मी अजून त्याची प्राइस सांगतो किती काय. बरं ही पॅन्टीची शर्ट सांग मला. ही पॅन्ट आहे नाही ही पॅन्ट आहे व ही ही? सोनीची पॅन्ट आहे हा, ती त्याने आणलेली ही पॅन्ट आहे व्हय? हा. ती त्याने आणलेली पॅन्ट नवीन पॅन्ट आणलेली म्हणतोय नवीन पॅन्ट आहे नवी जाई मग जुनी ते हा. मग लगा ही पॅन्ट लागा जरा जाड वाटते. ही पॅन्ट जाड आहे. अरे पण ही पैसे म्हणून ही बरी नाही का असं मला वाटलं. मला वाटलं काय ही पॅन्ट तो आणली आहे म्हणतो काय. ही पॅन्ट बघ आणि ही पॅन्ट पॅन्ट तशी ही क्वालिटी जरा दिसते जाड मध्ये हे ही पॅन्ट. दुकानातली आहे व. ही ती काय खाट्यावरली आहे दुकानातली ही कोण म्हणलं खाटवली ही म्हणतात ही म्हणतात ही खाट्यावरली पॅन्ट आहे मग खाटवली जाई हा. लय झालं हिला 60 रुपयाला कोण खात नाही. चला मी 60 रुपये देते बिस्किटचा पुडा घ्या गेले तर 100 5 रुपये बिस्किट पुढे किती बिस्किट असते सांगा जर 8 असते ते. तू सांग रे किती असते ते. मोजतच नाही तर काय सांगतो बरं ही शर्ट किती असेल शर्ट चांगला नाही शर्ट ही शर्ट एक नंबर आहे. शर्टाची काय अडचण नाही. फक्त या शर्टा खालची जी पॅन्ट दिली ना त्याने पॅन्ट चांगली दिली नाही. अरे 200 आता हे बरं नाही का खरं बोलताय दाडे हे. लोक पैसे वाढवून सांगत असते नाही का बा चांगला आहे रे बाबा एक नंबर आहे. ही पॅन्ट आता आणून किती दिवस झाले. एक नंबर पॅन्ट आहे. मग यांचं सगळी 2000 आहे म्हणे ही एवढा का बाळा आणि ही मी आणलेलं ही सगळं 300-200 आणले. चांगलं कुठलं आहे म्हणायला लागलं. हेच चांगलं आहे तुझं चांगलं आहे. तो आणलेलं चांगलं आहे एक नंबर आहे. ह्या शर्टाला काय झालंय पोत्याला झालाय म्हणजे ही धुलं तर नीट ही आणि हे धुतच नाही नीट. गरम पाण्यात घातले 2-2 घरात 3 डझन साबण आहेत. दुसरी बायको मिशन आण माझ्या बायकोला का कवा तुला सांगतो कापड आणलेलं ह्या दिवाळीशिवाय ते त्या दिवाळीशिवाय दसऱ्यात कापड धुया काढते. तुझी बायको रोज तर धुते. शर्ट आहे कसला शर्ट आहे बघ त्याने घडी केलेला शर्ट काढला. बघ कोणी मी सांगाव चांगला नाही शर्ट म्हणून डिझाईन बघी हे एकच नंबर आहे. हो होय 50 रुपयाला काय मिळते रे. कंपनी नाव सुद्धा आहे होय कंपनीतला माणूस ती 10 दिवस आंघोळ करत नव्हता. तर चला मित्रांनो कमेंट करून सांगा कापड कोणाची भारी वाटते ते आणि महाग कुठले लागले आणि स्वस्त कुठली बसली. मला किलोवर कापड आणली किलोवर. हा तर हे आमच्या बबननं ही कापड किलोवर आणली. साड्या मिळते ते किलोवर होय घेऊन ये 2 डझन 2 डझन किलोवर मागते 2 डझन आला म्हणते. केळा आहे ते बाकी 1 डझन 1/2 डझन. चला गुड नाईट बाय बाय.